हॅलो नमस्कार. आज व्हिडिओच नाही काढला. आज टाईम म्हणजे लक्षात डोक्यातच नाही आहे व्हिडिओ काढायचं. हे पिलू घरी शाळेचं सकाळी पूर्ण तयारी केली, गेला नाही. पोट दुखत होतं, वेळेवरच पोट दुखलं त्याचं एका साईडला. तर मम्मी मला पोट दुखलं, माहीत दुखलं, नाही दुखलं. पूर्ण तयारी केली. सकाळी मी पण उठली, डबा बनवला, त्याचं आवरलं सगळं. कपडे बिपडे घातले, बूटमध्ये घातले, बॅग निघाली. तेव्हा म्हणते मी पोट दुखते. नंतर मी घरीच जायतो, जात नाही. मग घरीच राहिला, गेलाच नाही आज शाळेमध्ये. तो घरी असल्या कारणाने मी त्याचा अभ्यास घेतला. अभ्यासचा मग टाईमच नाही भेटला, डोक्यातून मी निघला. आज व्हिडिओ नाही काढला. नंतर संध्याकाळी फोनने त्यानं काय केलं काय माहिती, लॉक करून ठेवलं. पासवर्ड कुठला टाकला काय माहिती त्यानं, त्याचा लक्षातच नव्हतं त्याचं. पासवर्ड टाकला, पासवर्डमध्येच आमचे 2-3 घंटे गेले. माझ्या 2-3 घंटे असा फिरव तसा फिरव नाही. अखरी इतका रडला तो, स्वतःच रडला की मम्मी आता मी नाही टाकणार पासवर्ड, खोल. बसली म्हटलं जाऊ दे, खुलो आपण जाऊ संध्याकाळी दुकानावर आणि मग तिकडून खोलून मोबाईलच्या दुकानावर जाऊ. पण त्याचं काय माहिती. मग त्याचं परत लक्षात आलं, परत खोलायला लागला, नाही खुलला. मग मीच ट्राय केलं 2-3 वेळा. मग जाऊ दे म्हटलं, आता डोक्यातूनच जाऊ दे, संध्याकाळी जाऊ. मग परत एकदा केलं, केव्हा खुलला तो पासवर्ड. इतका हार्ड टाकला म्हणजे त्यानं कोणाचा पाहिला होता तो असा करताना. मम्मी कोणातून एवढा हात टाकला ना की त्या फोन कोणी खुलणारच नाही. लक्षात तर राहिलं पाहिजे ना, जसं पासवर्ड खुलला तसं लक्षात तर राहिलं पाहिजे. नाही खुलला. मी असं की आम्ही नंतर संध्याकाळी खोला की मम्मी आता उशीर झाला, आपण करू. आता मी करते संध्याकाळचा चहा बनवते. आवरायचं पण राहिलं त्याला दवाखान्यात. पण वेळेवर म्हणजे तो कसा गोड खाते, दुसरी बिस्किट गोळ केक खाते ना, मग ते असं दंत होतं त्याच्या पोटामध्ये. दंत होतात. किती वेळा त्याला खाऊ नको, तो पण कंट्रोल नाही करत. आणले खाले. आता बोलल्यावर दवाखान्यात जाऊ, किती काय दंताच्या औषधं ते आणू. वेळेवरच पोट दुखते, काही कुठं निघालं ना लगेच वेळेवर पोट दुखते. मी नाही येत, मला नाही यायचं बेटा, मम्मी तू जा असं सांगते. नाही काढला व्हिडिओ, लक्षातच नव्हतं ना. मला करायचं संध्याकाळचा स्वयंपाक काय, म्हणजे सकाळी कशाची भाजी बनवली म्हणजे मला पण नाही लक्ष असं. भाजी बनवली फ्लावर बटाटा बनवला होता. बटाटा तर रोजचाच असते. ते बटाटा खावे असं काही वेगळं बनवलं तर मग खा वाटते. पण ते बटाटा म्हटलं रोज कंटाळा येऊन जाते. पण मी खात नाही. मी तर काहीतरी चटणी तरी वाटते, मला चटणीच भात खाते. मला नाही खायचं असलं तर. चल झालं का, कर लवकर मग. त्याच्या पोटातही सारखे दंत तर होत राहतात. असं गोळ खात राहते केव्हा पण. केक गोळ बिस्किट हे सुरूच असते त्याचं खाणं ना. मग त्याचं सारखं दंत होत राहते. तरी त्याची औषध देते मी. 2 महिन्यातून 3 महिन्यातून औषध देत असते त्याची. सगळे भांडेच पडले जाऊन. स्वतःच रडला, इतका रडला की आता पासवर्ड कसा खोलीन, रेल्वेच्या फोनाचा पासवर्ड कधी नको पाहू. तुला ते केलं ना, नको पाहू बेटा, तुला मना केली ना, मला मना केली ना. जेव्हा तू समजीन ना फोन व्हिडिओ काढणं, फोन केलं तुझं असं. आता नको मना केली ना, विनाकारण. तुला माहिती आहे ना किती दुसऱ्याचं ऐकून किती प्रॉब्लेम होतात आपल्या इथं. पण जाऊ दे, मी कोणाचं नाव नाही घेत. कोणाचं नाव घेतलं काही त्याला दंत झाले ना. मग दंताचे औषध मेडिकलच्या औषधनं त्याला फरक नाही पडत. म्हणून म्हटलं सरकारी दवाखान्यात, जिथं जवळचा दवाखाना आहे तिथं चालू आम्ही गोळ्या आणायला, औषधं आणायला. अरे कप नो असं काय करतं. मेडिकलच्या औषधं फरक नाही पडलं तर आणला तर पाहू आता या औषधं काय पडते. ते गोळ खाते ना, म्हणून त्याला दंत होते. बघू कितवा नंबर आहे तो. आहेत का, जाऊ का आतमध्ये. आता आम्ही चालणार दवाखान्यात. म्हणजे दवाखान्यात ही चिठ्ठी दिली ना घेऊन, त्या आतमध्ये पेशंट आहे बोलता. ए पिलो चालिये. आम्ही दवाखान्यात आले, तर एकदम त्याचे औषधाने गेले. झालं आमचं काम, जवळ होतं ना. मग आमचं काम लगेच झालं. आम्ही लगेच निघालो. दंताची औषध पण दिली नाही ना, हे टॉनिक पण दिली.
जवळच्या जवळ जाऊ का आणि दंताची गोळी पण देईल. आता एक गोळी खाली डॉक्टर बोलले की बरं होईल. पिल्लू पडशील का खाली काय असं हा कसरत करते बा. त्याला म्हटलं सरळ सरळ जा तर नाही. ए उतर खाली उतर खाली खाली उतर खाली उतर. आता संध्याकाळी पण द्यायचे नाही पण द्यायचे. खाली उतर चल. जवळचं लांब नाही आपण. त्याला गोळी किती वेळा दिली आम्ही. मी किती वेळा दिली का दंताची गोळी. ए नको काय गाडी बघ गाडी बघ. ऐकत नाही ना बघ जास्त ते कर. पिल्लू थांब 2 मिनटं. आता आम्ही चालले घरी. घराच्या जवळच्या जास्त लांब नाही आहे तेवढं बरं आहे की जास्त लांब नाही आहे घराच्या जवळच्या. गाडी मला पण संध्याकाळचा सुट्टी. संध्याकाळी मी चहा ठेवते चालला लवकर. पळू नको बिलकुल सांगून ठेवतो ना मारी. ऐकलं नाही तर पहिलं काही कसं घालतं. किती वजन किती भरलं वजन किती वजन पण मग आपल्या दवाखान्यात गेलं तर माहिती का 20 किलो. 20 किलो आहे. मी बघितलं ते 20 किलो आहे त्याच्या वजन. तर 20 किलो वजन. गर्दी नव्हती एकदम ते होतं ना मोकळा असं दवाखाना. तेव्हा आपण जायचं नंबरच आपलाच लागतो तेव्हा आपण केलं तर उशिरा जाऊ लवकर जाऊ गर्दी नसते. गाडी बघ रे बेटा गाड्या बघ थांब. पाहिजे गाड्या चालतं की काय करतात एवढं जाम. गड्डे किती मोठं मोठं आलं बाबा. खाली बघशी काम. तुला डॉक्टरनं काही विचारलं कोणत्या डॉक्टर आपण तरी गेलो त्या डॉक्टरनं काही विचारलं तुला. सुनलं नाही का. मी नाही सुनलं तू सांग नाव काय आहे काय? किती आहे कोणत्या क्लासमध्ये पडतं कोणत्या क्लासमध्ये टॉफी दिलाय की नाही. हां कोणत्या क्लासमध्ये पडते हे विचारलं. ते नाव काय हे पण विचारलं आणि काय होते ते हे पण विचारलं. त्याचं पोट दुखते ना म्हणून त्या डॉक्टरने सांगितलं पोट दुखते साईडले मग घ्या औषध आणि खाय गोळी. आता आणि थांब काय जाऊ दे चल. मम्मी काय आम्ही चालले घरी. आता आम्ही एका ठिकाणी पण गेलो होतो दवाखान्यात पण गेलो होतो बाहेर पण गेलो होतो. आता चाललो घरी. आता आमचे आम्ही बाहेर निघलो. बाहेर फोन आणत बाहेरच झाड लागले रस्त्यात. ए येऊ दे ना थांब ना की एवढा पुढे पुढे गाळ्या बी येतं पाहिजे. हात नको लावू. कुठल्याच खांब्याला हात नाही लावायचं बरसात म्हणजे समजलं त्यात करंट असते. टच नाही करायचं की काहीच नाही करायचं. नाही करायचं तर चल. चला तर आम्ही घरी चाललं. अरे पाय लेकर ना टच केलं. चला आलो आम्ही आमच्या ठिकाणावर. इकडे तिकडे येण्याचं बसायचं आपल्या ठिकाणावर. बाहेर याच्यात पण दुकानात पण गेलो होतो दवाखान्यात पण गेलो होतो आणि तिकडे बाहेर पण गेलो थोडं काम होतं. कधी पिलू मोठा होईल कधी सगळं सुरळीत होईल काय माहिती. कधी कोणी आपल्याला बोलणार नाही. कधी आपल्या म्हणतात ना लेकरं मोठे झाले की टेन्शन नाही राहत. अनुभव आला ना अनुभव की त्यांचे लेकरं मोठे झाले तर ते लगेच बोलतात. आपलं लेकरं मोठं होईल तेव्हा आपण काय बोलायचं त्याच्यानंतर बोलू. काय बोलायचं त्याच्यानंतर ठरवू काय बोलायचं आहे. तोपर्यंत नाही बोलायचं. तोपर्यंत तुमचं राज्य आहे तुम्ही करा राज्य. सगळ्याचे दिवस येतात आपला बी एक दिवस येईल. आपला दिवस येईल त्या दिवशी पाहून घेऊ काय करायचं. देवाला सांगायचे आपले प्रॉब्लेम. कोणाला आपले प्रॉब्लेम देवाच्या पुढे हात जोडायचे देवाला सांगायचे. आपले काही पण प्रॉब्लेम असले ना खरं देवाला सांगते. दुसऱ्याला सांगत दुसऱ्याला सांगून काही फायदा नाही आहे. दुसऱ्याला सांगून उलट तेल टाकताना आग लावतं बस. विचार हाच पर्याय करतात दुसरं काही नाही. आग लावली की नंतर मग आपला चेहरा पाहता किती आग किती पेटली म्हणून. पण देव असते ना सगळे आगीच होते. देवाचा महिना सुरू झाला ना प्रत्येक गोष्ट देवालाच हात जोडून सांगायचं. देवा जे बी प्रॉब्लेम असेल ना ज्यांना बी लावून दिले असेल नाही ज्यांना पण कोशिश केली असेल ना आमच्या मागे प्रॉब्लेम लावायची त्याच्या मागे आरामशीर लावते प्रॉब्लेम.
ज्याची पिढा त्याच्या मागे लावून देते बस. चला करायचं संध्याकाळचं स्वयंपाक. टेन्शन येते पण टेन्शन सांगायचं कोणाला, कशाला सांगायचं बिनकामाला आपलं टेन्शन. देवाला सांगितलं, देव आहे ना ऐकायला. करा संध्याकाळचं स्वयंपाक करा, आवरा. काल पण काय चालायचं आहे भांडे सगळं कामं झाले पण करते हळूहळू. चला बाय करायचं. सकाळी टाईप नाही लक्षात नव्हतं ना मग.